सम्राट अशोक बुद्धविहार सिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समापन कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील आणि निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे ते विनयाचार्य यांची भव्य अशी मिरवणूक शुभ्र वस्त्र परिधान करून सिरसाळा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. बुद्ध धम्मात होताची दंग मिरवणुकीमध्ये महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व ते विनाचार्य यांनी सुरू केलेल्या आंदोलनास यावेळी यशोधरा महिला मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सिरसाळा यांच्या वतीने भंते विनाचार्य रवींद्र जोगदंड साहेब, राजेश पवार साहेब, आठवले साहेब या सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर भंते विनाचार्य यांनी बौद्धांची विरासत असणारे महाबोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन हे जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत चालूच राहील असे सांगितले. 29 साल की आयु में घर छोड़ दिया, 29 साल की आयु में घर छोड़ा और तब घर छोड़ा है कि जब उन्हें कुछ दिखाई नहीं दे रहा. घर का मतलब क्या? घर का मतलब केवल रहना नहीं, घर का मतलब था कि उस समय सुद्धोधन एक राजा है, राजपाट है, उसके पास रहने के तमाम सुविधाएं है, खाने के बहुत सारे व्यंजन है, भोजन है, सुख सुविधा के सभी साधन सिद्धार्थ को मिल रहे थे. सिद्धार्थ की शादी भी हो गई, एक बच्चा भी हुआ.
अब सीधा